नमस्कार मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. 179 पदासाठी मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आणि फर्स्ट आणि सेकंड आन्सर की आलेले मित्रांनो, पण अजून रिझल्ट लागलेला नाही. तर रिझल्ट कधी लागेल मित्रांनो, गुणवत्ता यादी कधी जाहीर होईल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिटेल्स. निकाल कधी जाहीर होईल, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदासाठी. तर एकूण जागा बघू शकता मित्रांनो, 179 जागेसाठी ही जाहिरात होती. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आहे मित्रांनो. तर एक्झाम कधी झालेले बघू शकता तुम्ही, 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान एक्झाम झालेले मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. तर खाली नवीन अपडेटसाठी बघू शकता मित्रांनो, www.charity.महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता. तर बघा मित्रांनो, फर्स्ट आन्सर की कधी आली होती बघा, 17 नोव्हेंबरला फर्स्ट आन्सर की आलेले. आणि सेकंड आन्सर की बघू शकता 20 डिसेंबरला आलेले. तर मित्रांनो, आणि कट ऑफ बघू शकता, एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागेल मित्रांनो. ओपनसाठी बघू शकता मित्रांनो, 175 ते 190च्या दरम्यान. आणि ओबीसीचं बघू शकता मित्रांनो, 170 ते 85च्या दरम्यान. ईडब्ल्यूएसचं बघू शकता, 172 ते 185 दरम्यान कट ऑफ लागेल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता निकाल कधी लागेल म्हणजेच गुणवत्ता कधी जाहीर होईल बघू शकता. तर मित्रांनो, तर 20 डिसेंबरला फायनल आन्सर की आलेले. तर मित्रांनो, आता शक्यता आज डेट किती बघा, 9 जानेवारी आहे मित्रांनो. आज 9 जानेवारी 2026 आहे. तर मित्रांनो, आता 12 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान रिझल्ट लागेल मित्रांनो, 100% रिझल्ट लागेल. बघा, 12 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान 100% रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. थोडंफार इलेक्शनमुळे आता उशीर होतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा स्कोर 170 प्लस येतोय मित्रांनो, ज्यांचा स्कोर 170 प्लस येतोय, 170 प्लस येतोय, अशा सर्व कॅन्डिडेटने मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. आणि मित्रांनो, ज्यांचा स्कोर येत बघा 140, 150, 160च्या आसपास येतोय मित्रांनो. 140, बघा 140, 150, 160. हे मी कशासाठी सांगतोय मित्रांनो, हा स्कोर बघा, हा स्कोर मी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी सांगतोय मित्रांनो. बघा, वरिष्ठ लिपिकचा कट ऑफ मित्रांनो, वरिष्ठ लिपिकचा कट ऑफ मित्रांनो 190 प्लसच जाणार मित्रांनो. 190 प्लस वरिष्ठ लिपिकचा कट ऑफ जाणार मित्रांनो, 190 प्लस. आणि निरीक्षक या पदाचं मित्रांनो, तर याचा कट ऑफ मित्रांनो 180च्या दरम्यान आपण कट ऑफ पकडूया. 180च्या दरम्यान कट ऑफ लागेल मित्रांनो. 180च्या दरम्यान निरीक्षक या पदाचा कट ऑफ लागणार आहे. आणि विधी सहाय्यक, लघुलेखक यांचा कट ऑफ कमी लागेल मित्रांनो. ह्या दोन्ही पदासाठी सांगतोय मी. निरीक्षक पदासाठी 180 प्लस आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी 190 प्लस कट ऑफ लागेल मित्रांनो. तर ज्यांचा स्कोर 170 प्लस येतोय, अशा सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. आणि ज्यांचा स्कोर कमी येतोय बघा, हे मी फक्त ओपन ओबीसी वाल्यांसाठी सांगतोय, कारण की हँडिकॅपचा कट ऑफ कमी लागू शकतो. हे फक्त दोन पदासाठी सांगतोय मी, वरिष्ठ लिपिक आणि निरीक्षक या पदासाठी. ज्यांचा स्कोर 140, 150, 160 येतोय, अशा सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो पुढच्या ज्या येणाऱ्या भरतीत, तलाठी असेल, सरसेवा भरती असेल, एमपीएस असेल, त्याची तयारी करा. कारण की तुमचा अभ्यास झालेला आहे मित्रांनो, पण थोडंफार अजून प्रॅक्टिस करा क्वेश्चन पेपरची, जेणेकरून तुम्हाला आता 2026 मध्ये रिझल्ट येईल. ज्यांचा स्कोर, परत मी एक सांगतोय, ज्यांचा स्कोर 100 प्लस येतोय, त्यांनी होप ठेवू शकता मित्रांनो तुम्ही. 170 प्लस स्कोर चांगला आहे.
आणि रिझल्ट मी परत सांगतो, रिझल्ट बघा आता निवड यादी सॉरी म्हणजे गुणवत्ता यादी कधी जाहीर होईल बघा, 12 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान होणार आहे. 100% रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. इथं निकाल लवकरच लागेल. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.